बांबू उत्पादनातून आर्थिक चालना मिळण्यासाठी तसंच बांबू उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतला आहे. आंतरराष्ट्रीय बांबू दिनाचं औचित्य साधून राज्य सरकारच्या मित्रा म्हणजेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन आणि फिनिक्स फाउंडेशन यांच्यामार्फत मुंबईत आयोजित 2 दिवसीय बांबू परिषदेचं उद्घाटन आज मान्यवरांच्या हस्ते झालं. या उद्घाटन समारंभाला मदत आणि पुनर्वसन मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि राज्यमंत्री पंकज भोयर तसंच गुजरातचे माजी कृषी मंत्री भूपेंद्रसिंह चुडासामा तसंच मित्राचे प्रवीण परदेशी उपस्थित होते. बांबू लागवड ग्रामीण विकासाबरोबर पर्यावरण वाचवण्यासाठी उपयुक्त आहे. तरुण वर्गानं या क्षेत्राकडे वळावं असं आवाहन गोगावले यांनी यावेळी केलं. मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वनक्षेत्राजवळील शेतामध्ये बांबू लागवड करण्याकरता मुख्यमंत्री वनसंवर्धन धोरण तयार केलं असून त्यावर नागरिकांची मतं मागवण्यात आली आहेत अशी माहिती आशिष जयस्वाल यांनी दिली. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या संकल्पनेतून बांबू फॉर पीपल प्लॅनेट अँड प्रॉस्पेरिटी ग्रीन गोल्ड ग्रीन एनर्जी ग्रीन अर्थ या संकल्पनेतून या महत्त्वपूर्ण परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. 2 दिवसाच्या परिषदेतून पर्यावरण रक्षण आणि शाश्वत विकासासाठी नवी दिशा मिळेल अशी आशा अनेक तज्ज्ञांनी आज चर्चासत्रात व्यक्त केली. जगभरातील, देशभरातील आणि राज्यभरातील तज्ज्ञ, अभ्यासक, शास्त्रज्ञ, उद्योजक, शेतकरी आणि धोरणकर्ते यांनी परिषदेमध्ये भाग घेतला. शहरी वनीकरण, ऑक्सिजन पार्क, ग्रीन बिल्डिंग अशा अनेक नवकल्पना या परिषदेतून मांडण्यात येत आहेत.